आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. काल रात्री फोनवर कुणाशी तरी गुलू 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 बोलत होते. हसतेस काय? अरे बापरे, म्हणजे असं झालं का? देवा, अरे बापरे, आता काय करायचं? एक तर बापाला आठव, नाही तर देवाला आठव. दोघांना त्रास का देतेस? धक्का बसला ना मला, पटकन कळलं नाही काय रिॲक्ट होऊ. तसंच आहे अगं. आणि थोड्या वेळ नाही, 1 तास बोलत होती. तासभर? बाई थांबा, तिला जाऊन बघतेच. नाही थांबा, लगेच जाऊन तिला ओरडायचं नाहीये. अय्यो, आता आपल्यापैकी कोणीतरी तिच्यावर लक्ष ठेवायला नको का? लक्ष ठेवायला पाहिजे, पण माझं काय म्हणणं आहे ते पण ऐक. तू हे ओवीच्या कानावर घाल आणि तुम्ही दोघी जणी मिळून तिच्याशी बोला. शांतपणाने बोला, तिला विश्वासात घ्या, म्हणजे ती सगळं सांगेल. हे वयाचं असं असतं ग. आवडतं बाई कोणीतरी. जमाना वाईट आहे ना, पण हा बाई फार वाईट आहे जमाना. उलटीचं बघितलंस म्हणून म्हटलं की तो पोरगा कसा आहे, काय आहे, आपल्याला कळायला नको का बाई? काय करतो मग? आता ती गुलुगुलू बोलतीये, पण म्हणजे त्याच्याशी म्हणजे कोणाशी बोलतीये हे माहिती पाहिजे का नको? हा म्हणून म्हटलं. म्हणजे तुम्ही तिच्याशी बोललात ना दोघे जणी, तिला विश्वासात घेतलत ना, म्हणजे ती सगळं सांगेल ना, आपल्यालाही कळेल मुलगा कसा आहे, काय करतो. बरोबर आहे तुमचं. आम्ही दोघी जाऊन तिच्याशी बोलतो. बरोबर आहे तुमचं. नाही तर काय होईल? जिभेचं लपडं दाताला कळलं. बरोबर. हे तुला कळलं, हे बरं झालं. बोला दोघी. मी जाते बाई. हा सर, सत्यशील सापडला? नाही समीर, तू दिलेल्या सगळ्या लोकेशन्सवर माझ्या विश्वासातल्या पोलिसांनी छापेमारी केली आहे, पण तो तिथे नाहीये. असं कसं होऊ शकतं? तोच मी पण विचार करतोय. समीर, तू सगळे लोकेशन्स दिलेत ना? एखादी जागा राहिली आहे असं नाही ना? अजिंक्य सर, मी जोवर त्या सत्यशीलकडे काम करत होतो तोवर जे जे ठिकाण मला माहिती होते त्या सगळ्यांचे मी पत्ते तुम्हाला पाठवले. आता मी काम सोडल्यानंतर त्याने एखादी नवीन जागा किंवा गोडाऊन विकत घेतलं असेल तर मला काही अंदाज नाही त्याचा. बरं ठीक आहे, तुला कुठला पत्ता सापडला किंवा आठवला तर मला सांग, मी बघतो. हो सर.